मी एकता अकोला बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरील पोस्टवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी या पोस्टवर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसने तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली। महिलांवर वैयक्तिक टीका थांबवावी असंही त्यांनी म्हटलं आहे। काँग्रेसच्या अधपतनाची जी 4 प्रमुख कारणं आहेत त्यातलं एक कारण आपल्या इतिहासाचा विसर पडणं। 1966 ला जनसंघ लोहिया यांनी अशाच प्रकारे पूज्य इंदिरा गांधी यांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं आणि आतापर्यंतही सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील यांना सुद्धा अनेक लोक ज्या वेळेस अशा पद्धतीने बोलतात त्यावेळेस महाराष्ट्राचं आणि देशाचं समाजमन व्यथित होतं की महिलांना कमजोर समजण्याची जी चूक ही वारंवार काही अपप्रवृत्ती करतात। आज त्यामध्ये काँग्रेसचा नंबर लागलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावं, नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल, एवढं मात्र काँग्रेसने लक्षात घ्यावं। वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र पाटोळे यांची निवड झाल्यानंतर अकोल्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी सुजात आंबेडकर, डॉक्टर अरुण जाधव, प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉक्टर चित्रा कुर्हे, दीपक डोके, नागोराव पंचाल, सर्वजित बनसोडे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवठेकर आणि उत्तम वनशिव यांची निवड झाल्याबद्दलही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं। या आनंदोत्सवात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी प्रदेशाध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने झाल्याचं सांगत इतर राजकीय पक्षांनीही अशाच प्रकारची लोकशाही निवड प्रक्रिया राबवावी असं मत व्यक्त केलं। युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव सन्मान्य राजेंद्र पातोळे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली व सर्वांचे युवकांचे युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांना जेवढी मतं टाकल्या गेली तेवढी मतं मिळाली आणि एक उच्चांक निर्माण झाला। आणि या ठिकाणी मी आदरणीय सुजातदादा आंबेडकर, आदरणीय राजेंद्रजी पातोळे व सर्व निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा, महानगर व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो व यापुढे सर्व पक्षांनी वंचित बहुजन आघाडीचा धडा घेऊन आपापल्या पक्षात सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्याव्यात। बादली जळगाव दरम्यान रेल्वेच्या नॉन इंटरलॉकिंग कामामुळे 12 ऑगस्ट रोजी अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे। नाशिक रोड बडनेरा विशेष मेमूसह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। अकोला विभागातील प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे नाशिक रोड बडनेरा विशेष मेमू आणि बडनेरा नाशिक रोड विशेष मेमू या दोन्ही गाड्या 12 ऑगस्ट रोजी पूर्णपणे रद्द राहणार आहेत। त्यामुळं नाशिक, मनमाड आणि बडनेरा या मार्गावरील प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे। ट्रॅफिक ब्लॉकमुळे पुढील 2 गाड्या भुसावळ, सी केबिन, अकोला पूर्णा मार्गे वळविण्यात येणार आहे। 11 ऑगस्टपासून अमृतसर नांदेड एक्सप्रेस आणि हिसार हैदराबाद एक्सप्रेस या गाड्यांचं संचालन होणार असून संबंधित प्रवाशांनी वेळापत्रकाची माहिती तपासूनच प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलंय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सीएमओ डॉक्टरांनी आजारी मुलाच्या उपचारावेळी उद्धट वागणूक दिल्याचा आरोप एका महिला कर्मचाऱ्यानं केला आहे। या प्रकरणी अधिष्ठात्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। तक्रारदार महिला आशा शेख बशीर या अकोला जीएमसीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत। 4 ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलाला जुलाबाचा त्रास होत असल्यामुळं त्याला उपचारासाठी रुग्णालयाच्या अपघात कक्षात घेऊन गेल्या। त्यावेळी ओपीडी उशिरानं उघडणार असल्यानं त्यांनी तेथील ड्युटीवर असलेल्या सीएमओ डॉक्टर पुरुषोत्तम यांना मुलाला दाखवलं। डॉक्टरांनी मुलाला वार्ड क्रमांक 4 मध्ये घेऊन जाण्यास सांगितलं, परंतु वार्ड क्रमांक 4 मध्ये कोणतीही वैद्यकीय व्यक्ती किंवा कर्मचारी हजर नसल्यामुळं त्या आपल्या आजारी मुलाला घेऊन पुन्हा अपघात कक्षात परत आल्या। त्यांनी डॉक्टर पुरुषोत्तम यांना मुलाला किमान एक इंजेक्शन किंवा सलाईन लावून देण्याची विनंती केली।
पीडित महिलेनं केलेल्या विनंतीनंतर डॉक्टर संतापले आणि त्यांनी अत्यंत असंवेदनशीलपणे तुझा मुलगा मरणार आहे का? जा, मी सलाईन नाही लावू शकत. तुला जिथे तक्रार करायची आहे तिथे कर, अशी उद्धट वागणूक दिली. त्यानंतर महिलेनं मुलाचा खासगी रुग्णालयात उपचार केला. या प्रकरणी अद्याप अधिष्ठाता यांच्याकडे अजून महिलेचा अर्ज पोहोचला नाही. अर्ज मिळाल्यावर चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता यांनी दिली आहे. या गंभीर तक्रारीवर आता जीएमसी प्रशासन काय पावले उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मेरे बच्चे को नो मोशन संडासा लग गए थे। मैंने सर को बोली कि सर मेरे बच्चों को देख ले। सर ने बोले मेरे को ओपीडी चिट्ठी ला। मैंने ओपीडी चिट्ठी लाने गई, वहाँ पे ओपीडी चिट्ठी लाई तो वो सर मेरे को बोलते कि रुक जाओ। मैं रुक के मेरे को 7 बजे से 7:45 हो गए। मैं 7:45 बजे तक के खड़ी वहाँ पे, तो मेरे को बोलते, मैंने बोली सर आप तो मेरे बच्चे को देख लो। तो बोलते कि रुको ना, बोले मेरे का ने अभी दिख रहा नहीं। क्या वो फोन पे बात कर रहे थे। फोन पे बात करते करते मेरे को आके बोले, मैंने बोली सर मेरा बच्चा तड़प रहा, मेरे बच्चे को देख लो पहले। तो बोलते कि तेरा क्या बच्चा मर जा रहा क्या? बोले इतनी घाई कर रही, बोले चल 4 नंबर में जा बोले। तो मैंने बोली सर तुम्हारी बात करने की तमीज नहीं है, ये मैं सर्वेंट हूँ यहाँ की, मैं ऊपर पैथोलॉजी में काम करती, तुम मेरे को ये भाषा कौन सी वापर रहे? तो बोले मैंने कौन सा गलत बोला? तू दिन को फोन लगाती क्या? ये ले मेरा नंबर, मैं तेरे को मोबाइल देता हूँ। उन्हें मोबाइल दिया मेरे पास, तुम सिटी चैनल पे देख लो, यहाँ पे कैमरे लगे हुए, कैमरे में उन्होंने स्वतः मेरे को मोबाइल दिए और वो स्वतः मेरे को बोले कि ले तू दिन को लगाती क्या, किसको लगाती तो फोन लगा तू, मैं डरता नहीं किससे। यहाँ पर सदर तक्रार अजूनही माझ्यापर्यंत आली नाही. ती तक्रार आली तर त्याचं कॉग्निझन्स निश्चितच सीएमओवर काहीतरी कारवाई करेल. अशी प्रकरणं होत नाही कधी, पण आता या प्रकरणाच्या खोलाशी जाऊन मुळात काय झालं ते बघावं लागेल, त्याच्यानंतरच आम्ही या संदर्भात बोलता येईल. बुलढाणा सैलानी रायपूर मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. संतप्त एसटी चालक आणि वाहकांनी या रस्त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळं मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली असून या मोठमोठ्या खड्ड्यांना त्रस्त झालेल्या एसटीचे चालक आणि वाहकांनी व्हिडिओ चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले. यासोबतच रस्त्याच्या कडेला पडलेला धोकादायक खड्डा देखील या कर्मचाऱ्यांनी बुजवण्याचा प्रयत्न केला. एसटी कर्मचाऱ्यांनी एका प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाचं वाभाडे काढले असून सणसणीत चपराकही लावली. त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं डोळे उघडून या मार्गावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 तासाचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन केलं. पदोन्नती, सेवा प्रवेश नियम आणि रिक्त पदांची भरती तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सेवाविषयक बाबी पूर्ण करण्यासाठी 150 दिवसांचा विशेष कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाअंतर्गत सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, आकृतीबंध आणि रिक्त पदांची भरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र मुदत संपूनही परिचारिका संवर्गाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे. सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम न झाल्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित असल्याचं सांगण्यात आलं. तसेच सुधारित आकृतीबंधास मंजुरी न मिळाल्यानं नवीन पदनिर्मिती आणि भरती प्रक्रिया रखडली असून विद्यमान परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढतोय. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनादरम्यान सुधारित सेवा प्रवेश नियम तत्काळ अंतिम करणे, सुधारित आकृतीबंधास शासन मान्यता देणे, सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे, रिक्त पदांवरील सरळ सेवा भरती सुरू करणे आणि परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवाविषयक प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र नर्सेस गव्हर्नमेंट फेडरेशनचा हमारी यूनियन
टाईल्स व्यवहार आणि ॲग्लो ट्रेडिंगच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अकोला सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. गोव्यात धडक कारवाई करत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत संबंधित बँकांशी ईमेलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला. यात बँक खाती गोठून त्यांची माहिती तपासण्यात आली. आधुनिक तांत्रिक विश्लेषणातून आरोपी गोवा राज्यात वास्तव्यास असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर विशेष पथक गोव्याकडे रवाना करण्यात आलं. त्यानंतर उत्तर गोव्यातून यशपाल वासुदेव भाई निमावत आणि सोनू भवरकुमार यादव यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आली. तर देवेंद्र सुरेशचंद्र शर्मा, अंकुर चावडा आणि हबीबर फकरुद्दीन यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यातील एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. शेगाव शिर्डीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका महिला प्रवाशाच्या बॅगेतील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या महिलांचा डाव मलकापूर पोलिसांनी उधळून लावला. प्रवाशाच्या सतर्कतेमुळे बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी संशयित महिलांची झाडझडती घेऊन चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. अर्चना मधुकर उगले या खामगाववरून शेगाव ते शिर्डी या बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान बसमध्ये असलेल्या काही चोरट्या महिलांनी त्यांच्या बॅगवर नजर ठेवून अत्यंत चालाखीनं सोन्याचे दागिने आणि नगदी रक्कम लंपास केली. बस मलकापूर येथील लक्ष्मीनगरजवळ पोहोचली असता चोरी करणाऱ्या महिलांनी बस थांबवली आणि खाली उतरून तिथे आधीच तयार असलेल्या एका गाडीत जाऊन बसल्या. महिलांच्या या संशयास्पद हालचालीमुळं अर्चना उगले यांचे लक्ष आपल्या बॅगकडे गेले असता बॅगेतील मुद्देमाल चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घटनेचे गांभीर्य ओळखून अर्चना उगले यांनी बसमध्ये तत्काळ आरडाओरड केली. त्यानंतर बस चालकानं कसलाही विलंब न लावता थेट मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस ठाण्यात बस पोहोचताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून संशयित महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांची झाडझडती घेतली. या झाडझडती दरम्यान चोरट्या महिलांकडून चोरी झालेली सोन्याची पत्तापोत, 4 ग्राम वजनाचे कानातले आणि 6,000 रुपयांची रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवाशांची सतर्कता, बस चालकाची समयसूचकता आणि महिला पोलिसांची तातडीची कारवाई यामुळे हा गुन्हा त्वरित उघडकीस आला असून या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस पुढील तपास करत आहे. आम्ही खामगाववरून धुळ्याला जात होतो. बरं, कोणत्या गाडीमध्ये चोरी झाली ती गाडीचं नाव काय वगैरे? शिर्डी धुळे. शिर्डी धुळे. हो. बरं, किती तुमचं सोनं चोरीला गेलं होतं? 15 ग्रॅम पोत आणि 4 ग्रॅमचे कानातले आणि 6,000 रुपये. अच्छा, तर तुम्हाला केव्हा माहीत पडलं आहे की आपलं त्या लगेच उतरल्या, आमच्या उतरून गेल्या. त्यांनी बायपास जवळ गाडी उभी करायला लावली आणि पटापट उतरल्या आणि लगेच मी बॅग काढली रुमालासाठी. तर बघितलं तर तिच्यात काहीच नव्हतं. तर शेजारची बाई म्हणे की तुमचं घेतलं म्हणे काढून म्हणे त्यांनी मगाशीच बॅग उघडली म्हणे. अपघातात निधन झालेल्या शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख मोहसिन शेख यांच्या कुटुंबाला शिवसेनेतर्फे आर्थिक मदत देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार 4,01,000 रुपयांचा धनादेश कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पश्चिम विदर्भाचे संघटक संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या हस्ते मोहसिन शेख यांच्या कुटुंबियांना 4,01,000 रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी विशेष जिल्हा प्रमुख ललित वानखडे, जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, अनिल मालगे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमचे अल्पसंख्याकचे जिल्हा प्रमुख मोहसिन खान साहेबांचं दुःखद निधन झालं. ज्या दिवशी त्यांचं दुःख झालं त्या दुसऱ्या दिवशी साहेबांनी त्यांच्या परिवाराशी संवाद साधला आणि संवाद साधून त्यांना हमी दिली होती की तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पक्ष आणि मी स्वतः घेईन. तर त्यांच्या आदेशानुसार, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज त्यांना त्यांच्या शिक्षणाची राशी त्यांना आज सुपूर्द केलेली आहे. आजपर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेब सुखा आणि दुःखामध्ये दोन्ही प्रसंगामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. त्याच अनुषंगाने आज जे दुःखद संकट मोहसिन खानच्या परिवाराला आलेलं आहे त्या अनुषंगाने साहेब त्यांच्या मागे ताकदीने आज उभे आहे. तरी मी माझ्यातर्फे माननीय एकनाथ शिंदे साहेबांतर्फे आणि पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. बाळापूर नगर परिषद शाळा क्रमांक 14 मधील स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वादावर माजी आमदार सय्यद नातिकुद्दीन खतीब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलांनी कोणत्या शाळेत शिक्षण घ्यायचं याचा निर्णय पालकांचा असून त्यात कोणताही शाळा प्रशासनाने हस्तक्षेप करू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. पालकांना आपल्या मुलांसाठी योग्य शाळा निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
नगर परिषद शाळा क्रमांक 14चे मुख्याध्यापक आणि नगर परिषदेचे शिक्षण सभापती यांनी अंजुमन शाळेच्या शिक्षकांवर नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांवर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना माजी आमदार सय्यद नतिकुद्दीन खतीब म्हणाले, पालकांना आपल्या मुलांना अधिक चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेत प्रवेश देण्याचा पूर्ण अधिकार आहे. मुलांच्या शिक्षणासंदर्भात अंतिम निर्णय हा पालकांचाच असावा आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप असू नये, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. जो एक चैनल पर चल रहा है कि भाई नगर परिषद के कुछ काउंसिलर्स और अन्य स्कूल का कुछ स्टाफ घर घर जाकर बच्चों को बहकाकर, उनके गार्जियन को बहकाकर टीसियाँ ले रहा है, ये बात बिल्कुल गलत है, बेबुनियाद है। क्योंकि गवर्नमेंट ने राइट टू एजुकेशन का जो एक हक दिया है, इसके अंदर गार्जियंस को, पेरेंट्स को ये आज़ादी है कि वो अपने बच्चों को कहीं भी तालीम दिलवा सकते हैं। मैं समझता हूँ कि पेरेंट्स ने हमारे वहाँ पे जितनी नगर परिषदों की स्कूलें थी, पहली से लेकर चौथी तक, उसमें 5वीं के 90% बच्चे इंजीनियरिंग स्कूल में आए। और ये जो बोल रहा है कि यहाँ की गर्ल्स स्कूल की जो बात कर रहे हैं, मैं समझता हूँ कि 13 से 14 बच्चियाँ इंजीनियरिंग उन लोगों ने दाखिला लिया है। आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.